बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये महावितरण कार्यालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता। वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त आहेत। विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। वर्षानुवर्षे हीच मागणी आहे की इरिगेशन फेडरेशनच्या ज्या सदस्य असणाऱ्या इरिगेशन संस्था आहेत त्या संस्थांची आज मोठी अडचण होऊन बसली। त्यांना लोड शेडिंगचा सामना करावा लागतो। त्यांना वीज बिल एवढं प्रचंड होऊन बसले, त्यांना आता सहन होत नाही, तेवढं पेलत नाही। त्यामुळे बाकीच्या ग्राहकांनी जशी वीज बिल माफ केली तसं या इरिगेशनच्या फेडरेशनच्या सदस्यांची आणि संस्थांची वीज बिल माफ व्हावीत, थकबाकी कुठं माफ व्हावे आणि त्याच्याविषयी असं आमची वीज घेऊ नका, हे आमची महत्वाची मागणी आहे। लोड शेडिंग अजिबात नको आहे मला, आणि मागे त्याला वीज मिळालीच पाहिजे। वीज म्हणजे आम्हाला सोलरकडे जायची वेळ जातोय, आम्हाला जायच्या वेळी जातोय, पण तिकडे सुद्धा क्लेम लागले। म्हणजे शेतीची वीज नाही, तुमची वीज नाही, एमएससी वीज नाही, आणि सोलर सुद्धा वीज नाही। म्हणजे पाजायचं कसं पाणी, का खांद्यावर आणून पाजायचं का, ही त्याला काही समजत नाही, काही नाही। तर आमच्या ह्या मागण्या त्यांना मान्य झाला पाहिजे, ते निवेदन घेऊन जावा।